वृषभ राशी वाल्यानो, तुमचा स्वभाव म्हणजे स्थिरता, संयम आणि शांतपणे पुढे जाण्याची ताकद. तुम्ही घाई करत नाही, पण एकदा ठरवलं की मागे वळून पाहत नाहीत. आणि 15 ते 30 एप्रिल 2026चा हा पंधरवडा तुमच्यासाठी काहीतरी हळूहळू पण खोलवर बदल घडवणारा ठरणार आहे. सगळं वरवर शांत दिसतंय, पण आतल्या आत ब्रह्मांड तुमच्यासाठी एक नवीन मार्ग तयार करत आहे, जो कदाचित सुरुवातीला तुम्हाला दिसणारही नाही. या काळात तुमच्या आयुष्यात काही गोष्टी स्थिर वाटतील, जसं तुम्हाला आवडतं तसं प्रॅक्टिकल आणि सेफ. पण अचानक एक छोटीशी घटना, एक निर्णय तुमच्या मनात हलकासा बदल निर्माण करेल. कदाचित एखादी नवीन संधी किंवा एखादी व्यक्ती जी तुमच्या नेहमीच्या रुटीनला हलवेल. सुरुवातीला तुम्ही थोडं रेसिस्ट कराल, कारण वृषभ राशीला बदल सहज मान्य नसतो. पण इथेच ह्या पंधरवाड्याचं सर्वात मोठं रहस्य लपलेलं आहे. तुमचं नशीब यावेळी स्थिरतेत नाही, तर बदल स्वीकारण्यात आहे. हो, ज्या गोष्टीपासून तुम्ही दूर पळत आहात तीच गोष्ट तुमच्यासाठी मोठी संधी बनू शकते. कामाच्या ठिकाणी एखादी नवीन जबाबदारी किंवा वेगळी दिशा मिळू शकते. कदाचित तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जावं लागेल. पण लक्षात ठेवा, वृषभ राशीचं खऱ्या अर्थाने सामर्थ्य म्हणजे कन्सिस्टन्सी प्लस पेशन्स. जर तुम्ही बदल स्वीकारलात तर आर्थिकदृष्ट्या हा काळ मजबूत पाया तयार करणारा ठरेल. नात्यांमध्ये स्थिरता राहील, पण थोडासा इमोशनल डिस्टन्स जाणवू शकतो. इथे अहंकार नाही, तर समजून घेणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही थोडं ओपन झालात तर नातं अजून सुंदर आणि मजबूत होईल. हा पंधरवडा तुम्हाला एक मोठा धडा देणार आहे. कधी कधी सुरक्षित वाटणाऱ्या गोष्टी सोडल्यावरच खरं सुख आणि यश मिळतं. वृषभ राशी वाल्यानू, या पंधरवड्यात स्थिर राहा, पण हट्टी बनू नका. सुरक्षित राहा, पण संधींपासून पळू नका. कारण यावेळी तुमचं नशीब तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर तुमची वाट पाहत आहे. वृषभ राशी, तुम्ही त्या लोकांपैकी आहात जे शांतपणे स्वप्न पाहतात आणि ते पूर्ण करण्यासाठी हळूहळू पण ठाम पावलं टाकतात. पण 15 ते 30 एप्रिल 2026 हा काळ फक्त मेहनतीचा नाही. हा काळ आहे ब्रह्मांड तुमच्यासाठी काम करत असल्याचा. हो, ब्रह्मांडाची एक अदृश्य योजना शांतपणे हळूहळू तुमचं आयुष्य एका नवीन दिशेला वळवत आहे. तुम्हाला अजून कदाचित जाणवत नसेल, पण आकर्षणाचा नियम आधीच सक्रिय झाला आहे. या पंधरवाड्यात तुमच्या आयुष्यात काही मोठं अचानक घडणार नाही. सगळं अगदी नॉर्मल वाटेल. तुमचं रुटीन, तुमचं काम, तुमचं जगणं. पण या सगळ्या साधेपणातच काहीतरी असामान्य घडत आहे. तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या भावनांमध्ये एक सूक्ष्म बदल सुरू होईल. तुम्ही ज्या गोष्टी मनापासून इच्छिता त्या हळूहळू तुमच्याकडे आकर्षित होऊ लागतील. पण इथे एक रहस्य आहे. ब्रह्मांड तुमच्याकडे सगळं देत नाही, ते फक्त तेच देतं जे तुम्ही खऱ्या अर्थाने मानता. जर तुम्ही आतून अजूनही शंका घेत असाल, भीती बाळगत असाल, तर संधी तुमच्यासमोर येऊनही तुम्हाला दिसणार नाही. करिअर आणि पैसा. कामात काही गोष्टी स्थिर राहतील, पण अचानक एक छोटीशी संधी येईल. ती मोठी वाटणार नाही, पण जर तुम्ही ती मनापासून स्वीकारली तरच ती पुढे जाऊन मोठ्या यशाचं दार उघडेल. नात्यांमध्येही तुम्हाला थोडं डिस्टन्स जाणवू शकतं, पण हे अंतर तुटण्यासाठी नाही, तर नातं अधिक खोल समजण्यासाठी आहे. जर तुम्ही मन मोकळं केलं तर प्रेम अधिक घट्ट होईल. हा पंधरवाडा तुम्हाला एक गोष्ट शिकवणार आहे. जी गोष्ट तुम्ही सतत मनात ठेवता तीच गोष्ट तुमच्या आयुष्यात येते. म्हणून भीती नाही, संशय नाही, फक्त विश्वास ठेवा. वृषभ राशी, कल्पना करा, एक बियाणं जमिनीत लावलं जातं. पहिल्या काही दिवसात, काहीच दिवस नाही तर सगळं शांत असतं. पण जमिनीखाली एक संपूर्ण प्रक्रिया सुरू असते. मुळे वाढत असतात, जीवन आकार घेत असतं आणि एक दिवस ते बियाणं झाड बनून बाहेर येतं. वृषभ राशीवाल्यानो, या पंधरवाड्यात तुम्ही त्या बियाण्यासारखे आहात. वरून काहीच घडत नाही असं वाटेल, पण आतून ब्रह्मांड तुमच्यासाठी काम करत आहे. फक्त एकच करा, विश्वास ठेवा आणि सकारात्मक राहा. कारण आकर्षणाचा नियम तुमच्यासाठी आधीच कार्यरत झाला आहे. कारण यावेळी तुम्ही काही करत नाही आहात, पण तुमच्यासाठी काहीतरी घडत आहे. ब्रह्मांडांच्या शांत लहरी तुमच्या आयुष्याभोवती फिरत आहेत. एक अशी योजना तयार होत आहे जी तुम्हाला योग्य वेळी योग्य ठिकाणी घेऊन जाणार आहे. या पंधरवाड्यात तुमच्या आयुष्यात मोठे धक्कादायक बदल होणार नाहीत. सगळं अगदी साधं, नेहमीसारखं वाटेल. तुम्ही तुमचं काम करत राहाल, तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडत राहाल. पण या सगळ्या साधेपणामध्येच एक अदृश्य हालचाल सुरू आहे. तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या निर्णयांमध्ये एक सबटल शिफ्ट होत आहे.
तुम्ही ज्या गोष्टी आधी इग्नोर करत होता त्याच गोष्टी आता तुम्हाला आकर्षित करू लागतील. आतल्या आवाजाला उलगडणारं एक सत्य उघडेल. पण या सगळ्यामागे एक गुपित आहे. ब्रह्मांड कधीही थेट काही देत नाही. ते तुम्हाला संकेत देतं आणि तुमची परीक्षा घेतं. या पंधरवाड्यातही तुमच्या समोर काही छोटे छोटे संकेत येतील. एखादी अनपेक्षित भेट, एखादी अचानक आलेली कल्पना किंवा एखादी गोष्ट जी पुन्हा पुन्हा तुमच्या समोर येईल. हे सगळं योगायोग नाही, ही ब्रह्मांडाची भाषा आहे. कामाच्या बाबतीत तुम्हाला काहीतरी नवीन करण्याची इच्छा होईल, पण लगेच मोठा निर्णय घेण्याऐवजी लहान पावलं उचलणं गरजेचं आहे. कारण हा काळ फळ मिळवण्याचा नाही, तर पाया मजबूत करण्याचा आहे. जर तुम्ही संयम ठेवलात तर पुढच्या महिन्यात त्याचे मोठे परिणाम दिसतील. नात्यांमध्ये तुम्ही थोडे रिझर्व राहू शकता. कदाचित तुम्हाला असं वाटेल की समोरची व्यक्ती तुम्हाला पूर्णपणे समजत नाही. पण प्रश्न समजण्याचा नाही, प्रश्न व्यक्त होण्याचा आहे. जर तुम्ही तुमच्या भावना व्यक्त केल्या तर नातं अजून खोल आणि मजबूत बनेल. हा पंधरवडा तुम्हाला एक वेगळंच धडा देणार आहे. जी गोष्ट तुम्ही शांतपणे स्वीकारता तीच गोष्ट तुमचं आयुष्य बदलते. तुम्हाला धावण्याची गरज नाही, तुम्हाला काही प्रूव्ह करण्याची गरज नाही. फक्त योग्य वेळी योग्य संकेत ओळखण्याची गरज आहे. कल्पना करा, एक नदी शांतपणे वाहत असते. ती कधीही घाई करत नाही, ती कधीही स्वतःचा मार्ग जोराने बदलत नाही. पण तरीही ती शेवटी समुद्रापर्यंत पोचते, कारण ती विश्वास ठेवते तिच्या प्रवासावर. वृषभ राशीवाल्यांनो, या पंधरवाड्यात घाई करू नका, शंका करू नका. फक्त प्रत्येक छोट्या संकेतांकडे लक्ष द्या. कारण ब्रह्मांड तुमच्यासाठी ओरडत नाही, ते हळूच कुजबुजतं. आणि यावेळी जर तुम्ही ती कुजबूज ऐकली तरच तुमचं आयुष्य शांतपणे पण कायमचं बदलून जाईल. वृषभ राशीवाल्यांनो, सगळं नेहमीसारखं वाटत असेल, पण विश्वास ठेवा, जे शांत दिसतंय तेच आतून सर्वात जास्त बदलत असतंय. या पंधरवाड्यात तुमच्या समोर काही मोठं येणार नाही, पण एक छोटासा संकेत, एक साधी संधी तुमचं आयुष्य वळवू शकते. म्हणून घाई करू नका. प्रत्येक गोष्ट हळूहळू घडू द्या. प्रत्येक क्षण अनुभवत राहा. कारण ब्रह्मांड घाईत काम करत नाही, ते योग्य वेळेची वाट पाहत असतं. आणि कदाचित तुमची वेळ आता जवळ आली आहे. जर तुम्हाला वाटत असेल की हे शब्द तुमच्यासाठीच होते, तर कमेंटमध्ये तुमचा सकारात्मक अनुभव नक्कीच शेअर करा. आणि अशा शांत पण शक्तिशाली राशीफळासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.